श्रुती क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण काठाची साडी वापरून छान अशी कुर्ती शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण अस्तर 2 घडीमध्ये 4 फोल्ड करून घेतलेला आहे. पहा, ही आपली ओपन साईड आहे आणि माझ्या साईडला ह्याची बंद बाजू आहे. आता ह्याची घडी कशी घेतलेली आहे ते सांगते. तर इथं पहा, आपल्या टॉपची उंची ही 40 इंच आहे. तर इथं आपण अस्तर 4 इंचाने कमी घेतोय, म्हणजेच इथं मी 36 इंचाचं अस्तर घेतलेलं आहे 4 फोल्डमध्ये आणि आपण मेन फॅब्रिक 4 इंचाने एक्स्ट्रा घेणार आहोत. आता इथं आपल्याला घडीसाठी आपल्या हिपचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच आपला सीट घेर आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपण 10.5 इंचाची संपूर्ण घडी घेतलेली आहे. आता शोल्डरचं माप टाकूयात. तर शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचे आहेत. तिथूनच खाली मुंडा खोली इथं आपण 6 इंच घेतोय. त्यानंतर पुन्हा बंद बाजूकडून इथं 5.5 इंचाला मार्क करून थोडं पुढं 6 इंचाला मार्क करून आपल्याला इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर असे पॉईंट दिल्यामुळे आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आपली 32 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपल्याला मुंढ्याचा मार्क करायचा आहे. तर मुंढा इथं आपण 1.25 इंचावर घेतोय. तर हा आपला मागील मुंडा आहे. मुंढा लाईनचा सेंटर काढून तिथं आपल्याला असा मुंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तिथूनच आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला मार्क करून जिकडे आपण सेंटर घेतला होता तिथं आपल्याला 1.5 इंच बाहेरच्या साईडला यायचं आहे, म्हणजेच आपल्या मुंड्यात चुण्या येणार नाहीत. तर इथं पहा, मी अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. गळा रुंदी घेतोय 2.5 इंच, तर तुम्ही 3 इंचापर्यंत घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला गळ्याची खोली इथं 5.5 इंच घ्यायची आहे. तर तिथून मी खालच्या साईडला इथं 2.25 इंचाला मार्क करून असा इथं बॉक्स तयार करून घेते. तर इथं मी साधा गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार हा बदलू शकता. तर आता आपल्याला छातीचं मार्क करायचं आहे. तर त्यासाठी इथं मी 12.5 इंचाला मार्क करून घेते. तर 12.5 इंचाला सरळ लाईन आखून घेऊया. त्यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर 32 छातीनुसार इथं आपण मापं टाकतोय. माझ्या मापात कंबर आहे 27 इंच, तर त्याचा चौथा भाग इथं मी टाकते. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन छातीच्या रेषेपर्यंत अशा पद्धतीने जोडून घेऊयात, म्हणजे आपल्याला पुढील मापं टाकायला सोपं जाईल. आता आपल्या हिपच्या कटसाठी, म्हणजेच आपली जी खालच्या साईडची कैची येते त्यासाठी आपल्याला त्या लाईनवरून 7 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. तिथं आपण सरळ लाईन आखून घेतोय. तर इथं आपल्याला हिपचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण आधीपासून घेतलेलंच आहे. तर इथं आपण 1.5 इंचाला मार्क करून घेऊयात, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल. हे जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते आपण साईड चॉक करण्यासाठी घेतलेलं आहे, म्हणजेच हे आपण आतल्या साईडला फोल्ड करणार आहोत. तर इथं मी लाईन आखून घेतलेली आहे. इकडे आपण साईड चॉक करणार आहोत. तिथे तुम्ही नॉच देऊन घेतलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता कमरेच्या मापापासून हिप लाईनपर्यंत अशी रेषा जोडून घ्या. तर इथं पहा, आपल्या संपूर्ण टॉपचं ड्राफ्टिंग झालेलं आहे, अगदी परफेक्ट. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून द्यायचा आहे, कारण इथं आपण दोन्ही भागाचं कटिंग हे एकाच वेळी केलेलं आहे. त्यामुळे मी कशा पद्धतीने करते पहा. इथे पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घेऊयात. त्यानंतरच आपल्याला पुढील मुंडा आणि पुढील गळा कट करून घ्यायचा आहे. पहा, इथं मी पुढील मुंडा कट करून घेते. त्यानंतर आपण गळासुद्धा कट करून घेऊयात. आता आपण पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेऊया. तर इथं आपण गळा रुंदी घेतली होती 2.5 इंच. मागील गळ्यासाठी इथं मी 4 इंचाला मार्क करून गळ्याची खोली 3.5 इंच घेऊन असा मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊयात. तर इथे आपले दोन्ही पार्ट कटिंग करून झालेले आहेत. साडीच्या कापडावर 4 इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा मार्जिन घेऊन कट करून घेणार आहे. आता आपण बाही कटिंग करूयात. इथे मी अस्तर 4 फोल्डमध्ये घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण साधी बाही कट करतोय. तर त्यासाठी इथं मी 9.5 इंचाला मार्क करून घेतलेला आहे. इथं आपण सरळ लाईन आखून घेऊयात.
आता आपल्याला बंद बाजूकडून माप टाकायचे आहे. छातीनुसार इथं आपण 3.25 इंचावर कॅप हाईट घेतोय, म्हणजेच 3 आणि 2 रेषा. हाईटसाठी आपण छातीच्या चौथ्या भागातून इथं अर्धा इंच मायनस करून घेतोय, म्हणजे इथं आपल्याला 7.5 इंचाला मार्क करून घ्यायचंय. त्यामधून 1.5 इंच शिलाई मार्जिन मायनस करून घेऊयात. आता जिकडे आपण मार्जिन घेतलंय तिथून बंद बाजूपर्यंत अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्या लाईनचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. तर तिथं मी असा एक पॉईंट देऊन घेते. तिथेच आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून, बंद बाजूच्या इथे 1 इंचाला मार्क करून असा मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो इथं टाका. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन इथं जोडून घेतोय. इथं आपण ही फुगाबाही तयार करतोय. तर आपण जी रेष आखली होती तिथेच वरच्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. तर इथे सरळ लाईन आखून घेते. आता ह्या दोन्ही लाईनवर आपल्याला बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. पहा, आता वरच्या साईडने इथं आपण सरळ लाईन आखून घेतोय. त्यानंतर इथून आपल्याला असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, अगदी परफेक्ट आलेला आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. हे कटिंग झाल्यानंतर मी मेन फॅब्रिकवर आहे अशी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून कट करून घेणार आहे. इथे मी मेन फॅब्रिकवर आपले अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण शिलाई पाहूयात. तर मी बाहीचा एक पीस खालच्या साईडला ठेवून त्यावर आपल्या साडीचे मेन फॅब्रिकचे पीस ठेवून घेतलेले आहेत. आता वरची बाही सेपरेट करूयात, म्हणजेच आपली खालची बाहीसुद्धा सेपरेट होईल. तर असं केल्याने दोन्ही बाह्या त्या एकाच साईडच्या तयार होत नाही. आता आपण शिलाई करूयात. तर इथं पहा, मी वरच्या साईडने आपल्या अस्तरची बाही ठेवलेली आहे. आता खालच्या साईडने इथं आपण एकदा वितपत शिलाई देऊन आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर ही आपण आतल्या साईडला पलटवणार आहोत. तर पहा मी कशा पद्धतीने शिलाई करते. आता अस्तरचा पार्ट आपल्याला आतल्या साईडला असा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजेच इथं आपण बाही पलटवतोय. आता आपण ह्यावर दाब टीप देऊन घेऊयात. आपली ही टीप देऊन झाल्यानंतर इथं आपण अस्तरला मेन फॅब्रिक अटॅच करून घेतोय. अगदी व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्या, म्हणजेच कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या. इथे तुम्ही टाचण्यांचा सुद्धा वापर करू शकता. तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाहीसुद्धा तयार करून घ्यायची आहे. इथे आपलं अस्तर जोडून झालंय. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात. जे अस्तरची बाही आहे त्यानुसारच इथं आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आता आपण बाहीला मध्यात नॉच देऊन घेऊयात, म्हणजेच आपल्याला प्लेट्स टाकायला खूप सोपं जाईल. तर इथं आपण अशा पद्धतीने फोल्ड करून बंद बाजूकडून आपल्याला 3 इंचाला मार्क करायचा आहे. इथे आपण नॉच देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकायला सोपं जाईल. आता आपल्याला ह्या नॉचपासून आपल्या मध्यापर्यंत अशा छोट्या छोट्या चुण्या टाकून घ्यायच्या आहेत. पहा, चुण्यांची दिशा ही वरच्या साईडला आहे. मध्यापर्यंत चुण्या टाकून झाल्यानंतर दुसऱ्या साईडच्या चुण्यासुद्धा आपण ह्याच पद्धतीने त्याच साईडला दिशा करून टाकतोय. पहा, आपण थोडी वेगळ्या पद्धतीची फुगाबाई शिवतोय. इथे आपल्या साधारण 6 ते 8 चुण्या तयार होतात. चुण्या टाकते वेळेस त्या एकाच मापाचे येतील ह्याची काळजी घ्या. पहा, इथं आपल्या परफेक्ट अशा चुण्या टाकून झालेल्या आहेत. आता आपण मोजून घेऊयात. तर इथं आपला मुंडा आहे 6.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे एक्स्ट्रा आलं तरी चालेल, पण कमी येऊ देऊ नका. तर इथे आपल्या परफेक्ट अशा दोन्ही बाह्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता पुढील गळ्यासाठी इथं आपण डिझाईन करणार आहोत. तर साधारण काठाची इथं मी 13 इंच उंचीची पट्टी घेतलेली आहे. तर आपण 2 इंचाची पट्टीची इथं डिझाईन करणार आहोत. बाजूचं जे उरलेलं कापड आहे ते इथं आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेतो. तर ह्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. तर मी इथं साधारण 2 इंच घेतलेली आहे. आता आपण अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घेतोय. तर ही आपली खालची साईड आहे. इथं आपण साडीच्या काठापासून ही सुंदर अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. काठाची पट्टी आता आपण मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहोत. इथे आपण गळारुंदी घेतली होती 5 इंच. तर गळारुंदी सोडून साधारण 1 ते 1.5 इंचावर वरच्या साईडने अशी पट्टी ठेवून घ्या, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. तर ही पट्टी मी मध्यात घेऊन दोन्ही साईडला इथे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. आता ही पट्टी मी शिलाई करून घेणार आहे. अगदी कडेने इथं मी शिलाई देऊन घेणार आहे. पहा, इथं मी पट्टी जोडून घेतलेली आहे. तर जोडते वेळेस ती मध्यात असेल ह्याची काळजी घ्या. आता आपण जो अस्तरचा पार्ट कट केला होता तो आपल्याला ह्यावर व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. इथं आपण मेन फॅब्रिक कट करते वेळेस आपल्या टॉपची उंची आपण अगदी परफेक्ट घेतलेली आहे. फक्त आपण बाजूच्या साईडला इथं एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेलं आहे. तर त्यानुसार इथं मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर इथं मी 1/2 इंच इतपत शिलाई घेते.
अगदी व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं टाचण्या लावून घ्या, जेणेकरून आपलं कापड हे हलणार नाही आणि गळ्याला कुठे चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या। जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथं मी सुई आतल्या साईडला ठेवून फुटर उचलून मगच आपल्या कापडाची दिशा बदलून घेते, म्हणजेच आपल्या गळ्याचा शेपसुद्धा बिघडणार नाही, अगदी परफेक्ट येतो। इथं जर तुम्ही काठाची पट्टी ही खालच्या साईडला जोडलीत तर तुम्हाला शिलाई करायला प्रॉब्लेम येईल, त्यामुळे तुमच्या गळ्यानुसार अगदी परफेक्ट अशी पट्टी शिलाई करून घ्या, तरच तुमच्या गळ्याला छान फिनिशिंग येईल। तर इथं आपण व्यवस्थित अशी गळ्याला शिलाई देऊन घेतोय। इथे आपलं अस्तर जोडून झाल्यानंतर आपलं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करायचं आहे। कट करते वेळेस इथं 1/2 इंच इतपत एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवा। आता आपल्याला इथं नॉच देऊन घ्यायचे आहेत, म्हणजेच आपला गळा पलटवायला खूप सोपं जाईल। तर जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथेपर्यंत आपल्याला इथं नॉच देऊन घ्यायचे आहेत। आता हे अस्तर आपण आतल्या साईडला पलटवून घेणार आहोत। इथे आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येण्यासाठी एक सोपी पद्धत सांगते। इथं आपण आपल्या मेन फॅब्रिकवर शिलाई न देता इथं आपली जी अस्तरची बाजू आहे त्यावर आपल्याला शिलाई द्यायची आहे। इथं व्यवस्थित पहा, मी इथं मेन फॅब्रिकवर शिलाई न देता आपली अस्तरची जी बाजू आहे त्यावर शिलाई देते। जी आपली खालच्या साईडची शिलाई आहे ती वरच्या साईडला करून घ्या, म्हणजेच आपला गळा हा अगदी परफेक्ट बसतो। तर इथं शिलाई देत असताना 4 नंबरची शिलाई घ्या, अगदी व्यवस्थित अशी आपण दाबटीप देऊन घेतोय। असं केल्याने आपलं अस्तर हे आतल्या साईडला व्यवस्थित असं बसतं। पहा, इथं आपण दाबटीप देऊन घेतलेले आहे। अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे इथं पहा आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आलेली आहे। आता आपल्याला आपल्या अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। तर इथं मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या अस्तरला कुठे चुणे येणार नाहीत आणि आपलं अस्तर हे व्यवस्थित जोडून तयार होईल। अस्तर जोडते वेळेस नेहमी 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आणि शिलाई ही 5 नंबरची घ्यायची। तर शिलाई मोठी घेतल्यामुळे आपलं कामसुद्धा पटकन होतं। इथं आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित असं खेचून शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या टॉपला कुठं चुणे येणार नाहीत। आणि हो, जर तुम्हाला मी सांगितलेलं कळत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। कापड कट करते वेळेस इथं आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे, म्हणजेच अस्तर जोडते वेळेस आपल्याला कुठेही कमी येणार नाही। इथे आपण व्यवस्थित असं अस्तर जोडून घेतलेलं आहे। आता एक्स्ट्राचा फॅब्रिक इथे मी कट करून घेणार आहे। इथे आपण खूप सोप्या पद्धतीने परफेक्ट असा फ्रंट पार्ट तयार करून घेतलेला आहे। आता आपण बॅक पार्टची शिलाई पाहणार आहोत। बॅक पार्टसुद्धा मी सेम त्याच पद्धतीने इथं वरच्या साईडला ठेवून त्यावर टाचण्या लावून घेतलेल्या आहेत। आता आपण व्यवस्थित अशी शिलाई करून घेऊयात। तर इथं आपण टाचण्या एक एक काढून जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग आपल्याला फुटल वरच्या साईडला करून आपल्या कापडाची दिशा बदलून घ्यायची आहे। इथे टाचण्यांचा नक्की वापर करा, म्हणजेच तुम्हाला शिलाई करायला सोपं जाईल। इथे आपल्या गळ्याची शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। गळ्याला नॉच देऊन घ्या। आता आपण सेम त्याच पद्धतीने इथं आपल्या अस्तरवर शिलाई देऊन घेतोय, म्हणजेच इथं आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे आपण व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे। तर इथं तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं, आपल्या टॉपचा जो खालच्या साईडचा भाग आहे तिथं आपल्याला असं अर्धा इंच फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अस्तर जोडण्याआधी आपल्याला हे काम करायचं आहे। पहा, मी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेते, त्यानंतरच इथं आपण अस्तर जोडून घेणार आहोत। तर इथे मी टाचण्या लावून घेतलेल्या होत्या, तर टाचण्या काढून आपलं दोन्ही कापड हे व्यवस्थित खेचून इथं मी 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन अस्तर जोडून घेणार आहे। अस्तर जोडते वेळेस आपल्या कापडावर चुणे येणार नाही ह्याची काळजी घ्या आणि व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्या। इथे आपल्या मागील भागाला व्यवस्थित असं आपण अस्तर जोडून घेणार आहोत। त्यानंतर आपल्या साडीचा जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। पहा, इथं मी कट करून घेतलेला आहे। आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आलेली आहे।
आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी इथं मी आपले दोन्ही पार्ट हे एकमेकावर वरच्या साईडने ठेवून घेतलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे. तर इथं आपण वरच्या साईडने शिलाई देऊन घेतोय. शिलाई ही लॉक करून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते कट करून घ्या, म्हणजेच आपले धागे वगैरे बाहेर येत असतील तर ते कट करून घ्या. आता आतल्या साईडला पलटी करून इथं आपण 1 दाब इतपत शिलाई घेतोय. तर ही शिलाई आपल्याला डबल करून घ्यायची आहे. दोन्ही साईडचे शोल्डर आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. शोल्डरच्या इथे शिलाई लॉक करायला विसरायचं नाही. पहा, इथं मी दोन्ही शोल्डर परफेक्ट असे जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर इथं मी बाही घेतलेली आहे. ही जोडते वेळेस नेहमी मध्यातून सुरुवात करायची. तर जिथं आपण सेंटरला नॉच दिला होता तो व्यवस्थित असा मी बाहीच्या मध्यात ठेवून इथं आपण 1 दाब इतपत शिलाई घेतोय. बाही जोडते वेळेस नेहमी मध्यातून सुरुवात करायची, म्हणजेच ती दोन्ही बाजूला अगदी परफेक्ट अशी पुरते आणि आपल्या बाहीला शेपसुद्धा अगदी छान येतो. मापानुसार बाही कटिंग केल्यामुळे ती कुठेही कमी जास्ती होत नाही. आता आपल्याला पुन्हा मध्यातून दुसऱ्या साईडची उरलेली बाही जोडून घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर छातीनुसार अगदी परफेक्ट बाही कशी कट करावी त्याचा व्हिडिओ आहे, तो सुद्धा नक्की पहा. तुम्ही एक व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कोणत्याही मापाची बाही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कटिंग करता येईल. तर आपण बाहीवर डबल शिलाई करून घेणार आहोत. तर बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजे ती उसवण्याची शक्यता ही कमी असते. दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. पहा, इथं मी डबल शिलाई करून घेतलेली आहे. आपल्या बाहीचा पफसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. आपण साधी मार्जिन शिलाई करून घेऊयात. तर इथं मी स्लीवला 1 इंचाला मार्क करते. तर आता आपण कमरेपर्यंत 1 इंचाची शिलाई देऊन घेणार आहोत. आपल्या हाताच्या बोटाची जी पहिली रेषा असते तिथंपर्यंतचं साधारण अंतर हे 1 इंच असतं. त्यामुळे तुम्ही बोटाच्या सहाय्याने सुद्धा करू शकता. तुम्हाला दरवेळी इथं टेप घेण्याची गरज नाही आहे. इथे आपल्याला कमरेच्या मापापर्यंत साधारण 1 इंचावर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर फिटिंग ही आपण नंतर करणार आहोत. कमरेपर्यंत शिलाई झाल्यानंतर जिथून आपण साईड चॉक करणार आहोत तिथं मी इथं नॉच देऊन घेतला होता. पहा, तिथं आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. तर इथं आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता जिकडे आपण मार्क केलेलं आहे तिथंपर्यंत आपल्याला सरळ रेषेत येऊन तिथं शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. ही साईड चॉक करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं आपण शिलाई लॉक करून घेतलेली आहे. आता आपण साईड चॉक करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला खालच्या साईडने सुरुवात करायची असते. इथं आपल्याला टॉपची अशी बाजू घ्यायची ज्याची बाहेरील बाजू ही खालच्या साईडला असेल आणि आतली बाजू ही वरच्या साईडला असेल. तर पहा, इथं आपण मेन फॅब्रिक हे 4 इंचाने एक्स्ट्रा घेतलं होतं. आता आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथं मार्क करून घेऊया. इथं मी फक्त सुरुवातीला मार्क केलं. तुम्हाला डायरेक्ट असं फोल्ड करायला जमत नसेल तर तुम्ही संपूर्ण टॉपला सुद्धा असं 1.5 इंचाला मार्क करून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर मी इथं 1.5 इंचाला मार्क करून घेतलं होतं. तिथेपर्यंत आपल्याला कापड डबल फोल्ड करून आता शिलाई करायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला शिलाई लॉक करून आपण जितकं कापड घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला फोल्ड करून अगदी कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या, शिलाई ही अगदी कडेनेच द्यायची आहे आणि शिलाई देते वेळेस आपल्याला कापड हे खेचून सरकवायचं आहे. जर तुम्ही इथं लूज ठेवलं तर आपली शिलाई ही क्रॉस जाणार, म्हणजेच आपला टॉप हा शिलाई झाल्यानंतर आपण ज्या बाजूने शिलाई फोल्ड केलेली आहे ती आपली सरळ रेषेत येणार नाही, ती क्रॉस दिसेल. त्यामुळे साईड चॉक करत असताना शिलाई ही थोडी खेचून घ्यावी. इथे आपलं अस्तर मेन फॅब्रिकला व्यवस्थित जोडलं गेलं तरच आपली शिलाई ही सरळ रेषेत येते, नाहीतर मग आपल्या टॉपला कुठेतरी चुण्या येतात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. आता आपल्या टॉपची जिकडे कैची आहे तिथंपर्यंत आपल्याला असं सरळ रेषेत शिलाई देऊन घ्यायची आहे. पहा, मी कशा पद्धतीने शिलाई देते. तर इथंपर्यंत आल्यानंतर ह्या शिलाईच्या आपल्याला अर्धा इंच वरती शिलाई स्टॉप करायची आहे. आता आपण आपल्या कापडाची दिशा ही बदलून घेणार आहोत. सुई आतल्या साईडला ठेवून फुटर वरती करून मगच आपल्याला कापडाची दिशा बदलायची आहे. इथे मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, आपण अशा पद्धतीने शिलाई केलेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडचं कापडसुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथं आपण 1 इंचापर्यंत असं सरळ येणार आहोत, म्हणजेच आपल्या टॉपच्या दुसऱ्या शिलाईपर्यंत. तिथून पुन्हा आपल्याला
आपल्या कापडाची दिशा बदलून घ्यायची आहे। इथे पहा आपली शिलाई अगदी परफेक्ट आलेली आहे। आता आपण सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं कापडसुद्धा जेवढं आपण मार्जिन घेतलं होतं इतकं फोल्ड करून खालच्या साईडला आपल्याला सरळ रेषेत शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई ही आपल्याला अगदी कोपऱ्याला देऊन घ्यायची आहे। पहा मी कशा पद्धतीने शिलाई करते। दुसऱ्या साईडची शिलाईसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे। तर इथं आपल्या संपूर्ण कुर्तीची शिलाई झाली आहे। आणि हो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।